गुड मॉर्निंग स्टुडंट. मग आपण नवीन चॅप्टर हे स्टार्ट करणार आहोत, ऑप्टिक्स. आतापर्यंत आपण पेपर फर्स्टचे चॅप्टर हे बघितले. फिजिक्समध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड म्हणजे काय, तर आपल्याला हे जे काय आता 9व्या चॅप्टरपासून जेवढे असतील तर ते पेपर सेकंडचे असतील. पेपर फर्स्टचे आपले 2 चॅप्टर तसे बाकी 6 चॅप्टर आपले झालेले आहेत. त्याच्यापैकी 7 आणि 8 हे 2 चॅप्टर पेपर फर्स्टचे आपण बाकी राहू दिलेले. आता आपण पेपर सेकंडला स्टार्ट करणार आहोत. तर त्यामुळे 9वं चॅप्टर आपण ऑप्टिक्स हे बघणार आहोत. तर त्याच्यातली आपल्याला इंट्रोडक्शन बघायची आहे. बघ आता इंट्रोडक्शन मध्ये वी नो दॅट की अकोस्टिक इज द टर्म यूज फॉर इज द सायन्स ऑफ साऊंड. सिमिलरली इज द ऑप्टिक्स इज द टर्म यूज फॉर सायन्स ऑफ लाईट. म्हणजे काय की ज्या पद्धतीने आपण अकोस्टिक ही टर्म कशासाठी वापर करतो, साऊंड म्हणजे ध्वनीसाठी, त्याच पद्धतीने ऑप्टिक्स ही टर्म जी काही ती आपण लाईट, ऑप्टिक्सचा मिनिंगच काय आहे की लाईट म्हणजे काय की लाईट एक प्रकारे प्रकाश म्हणजेच काय ऑप्टिक्स एक प्रकारे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नेचर ऑफ लाईट म्हणजे काय, निसर्गामध्ये जो काही आपण म्हणू नेचरचा अर्थ निसर्ग नाही, तर नेचर म्हणजे काय की त्याचा जो काही गुणधर्म आहे लाईटचा, जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. की लाईट वॉज कन्सिडरेड टू बी दॅट फॉर्म इज अ रॅडियंट. बघा, नेचर ऑफ लाईट. नेचर ऑफ लाईट काय, तर लाईट वॉज कन्सिडरेड टू बी दॅट फॉर्म अ रॅडियंट एनर्जी विच मेक्स ऑब्जेक्ट्स is visible due to the stimulation of retina of the eye. It is a form of energy that propagates in the presence of or absence of a medium which we know call as a waves. म्हणजे काय की लाईट जो काही आहे तो कन्सिडरेड टू बी दॅट फॉर्म इज अ रॅडियंट एनर्जी. म्हणजे काय, आतापर्यंत रॅडियंट म्हणजे काय, रॅडिएट करणे म्हणजे काय, बाहेर टाकणे. जी काही एनर्जी असते ती बाहेर टाकली जाते त्या ऑब्जेक्ट मधून एक प्रकारे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी की ती अशा पद्धतीने ती एनर्जी प्रपोगेट ही होते की इन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ मीडियम विच वी नो कॉल एज अ वेव्स. आणि ती कशाच्या स्वरूपात असणार आहे, वेव्हच्या स्वरूपात असणार आहे. आता रिफ्रॅक्शन बघा, आता व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन, तर रिफ्रॅक्शन काय, तर इट इज अ रे ऑफ लाईट कम्स टू अन इंटरफेस बिटवीन टू मीडियम and enters into is another medium of is a different refractive index. It changes itself is suitable to that medium and this phenomena is defined as a refraction of light. म्हणजेच काय की रिफ्रॅक्शन म्हणजे काय की एक प्रकारे इफ अ रे ऑफ लाईट म्हणजे काय की एखादा प्रकाशाचा जो काही किरण असेल तो एक प्रकारे आपल्याला आपण असं का म्हणू शकतोय की एखाद्या रूम मध्ये प्रकाश आहे, तर ज्या वेळेस आपल्या डोळ्यामध्ये जे काही प्रकाशाचे किरण असतील ते एंटर होतात, म्हणजे तो जो काही आपला जो काही ब्लॅक कलरचा डोळ्याचा भाग आहे तो रेटिना, त्याच्यामध्ये ते एंटर होतात आणि त्यावेळेस आपल्याला दिसू शकतोय की ह्या रूम मध्ये प्रकाश आहे. जर समजा आपल्याला ते प्रकाश नसेल तर पूर्ण आपल्याला अंधारा दिसणार आहे. तर बघा, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज डिफाइंड as the ratio of speed of light in a vacuum to that in the given medium. मग त्याच्यासाठी n is equal to c upon v. हा काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आहे c. आता c इज द स्पीड ऑफ लाईट अँड v इज द वेलोसिटी. मग आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑफ अ मीडियम इज डिफाइंड ॲज की याची डेफिनेशन काय बघा, रेशो म्हणजे काय, भागाकार. इथे काय दिसतं तुम्हाला, भागाकार. स्पीड ऑफ लाईट म्हणजे याला काय म्हणतात, तर स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम टू दॅट इन द गिव्हन मीडियम. आता c अँड v आर इज काय, रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम अँड इन अ मीडियम. आता बघा, आपल्याला पुढचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा बघायचा आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे,
याच्यातले बरेच असे टॉपिक थेरॉटिकलच आहेत आणि डायग्राम जास्त आहेत ह्या चॅप्टरमध्ये. द अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन इन द रेअर मीडियम आर इज लार्जर दॅन द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ इन्सिडन्स ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स आय सी. आता आय म्हणजेच काय की इन्सिडंट अँगल. आय इज डिनोटेड बाय इन्सिडंट अँगल. आता इन द डेन्सर मीडियम, आता सी ही हे कशासाठी सिम्बॉल वापरला आहे? डेन्सर मीडियमसाठी. In the denser medium, the corresponding angle of refraction in the rare medium is a 90 degree for an angle. बघा आपल्याला एक डायग्राम आहे, त्या डायग्राम वरून रफली डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवते. ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ नंतर ज्या नोट्स टाकते त्या नोट्स मध्ये व्यवस्थित डायग्राम असणार आहे. ती व्यवस्थित तुम्ही तुमच्या याच्यामध्ये फिजिक्सच्या नोटबुक मध्ये तुम्हाला ती ड्रॉ करायची आहे. बघा आता इथून आता हे जे काही आहे ऑप्टिकली हे रेअर मीडियम आहे. त्याच्यानंतर इथून हा जो काही रेज पास झालेला आहे याला त्यांनी म्हटलेले आहे की टोटल इंटरनल रिफ्लेक्टेड रे. त्याच्यानंतर इकडे तर पार्शियली इंटरनल रिफ्लेक्टेड रे. तर ही जी डायग्राम आहे ती कशाची आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची आहे. बघा आता इथे तुम्हाला या डायग्राम मध्ये काही जे काही रेज आहेत ते जे जाणार आहेत ते 90 डिग्रीच्या अँगलने जातील. काही रेज हे ऑप्टिव्स आणि ॲक्यूट अँगलने जातील. आता ऑप्टिव्स आणि ॲक्यूट तुम्हाला माहिती असेल म्हणजे लघुकोन आणि विशाल कोन म्हणजे या पद्धतीने जातील. तर बघा फॉर अ अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन आय सी and the angle of refraction is larger than 90 degree and the ray does not enter into rare medium at all but is reflected totally into the denser medium. This is called as a total internal reflection. म्हणजेच काय की काही रेज हे 90 डिग्रीच्या अँगलने जातील. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं काही रेज हे लघु कोनाने जातील, काही विशाल कोनाने जातील. तर इथे आपल्याला इनटू द रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम. आता रेअर मीडियम म्हणजे काय की जे काही जिथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय हवाचं एक प्रकारे नसणार आहे म्हणजे. आणि त्यानंतर डेन्सर म्हणजे काय एक प्रकारचे पाण्याचं माध्यम असेल, वॉटर मीडियम असेल. तर अशा ठिकाणी रेअर कडून डेन्सर त्याच्यानंतर आणि हे जे काही आहेत इथून जे पास होणार आहेत ते कसे असणार आहे? इन्सिडेंट रे असणार आहे. हे जे काही असणार आहे इकडचं मीडियम हे ऑप्टिकली डेन्सर मीडियम असणार आहे. तर बघा ऑप्टिकलचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ऑप्टिक्स म्हणजे काय की जिथे प्रकाश आहे, बरोबर आहे. मग आता बघा इन द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स आय सी इन द डेन्सर मीडियम इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल. बघा आता इथे क्रिटिकल अँगल हा तयार होतोय. आय म्हणजेच काय आहे? आय सी इज denoted by is a critical angle. Critical angle for a pair of is a refracting media can be defined as that is the angle of incidence in the denser medium for which the angle of refraction in the rare medium is a 90 degree. आता ह्या जे काही ऍप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला बघायचे आहेत. जे आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलं तर त्याचेच काही आपल्याला ऍप्लिकेशन बघायचे. ऍप्लिकेशन म्हणजे काय की एक प्रकारे त्याचा जो काही वापर आहे, त्याचा यूज आहे हा कुठल्या याच्यामध्ये हा होत असतो तो आपल्याला बघायचा आहे. बघा आता इथे ऍप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहिलं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे ते असणार आहे ऑप्टिकल फायबर. तर याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम आहे. बघा आता ऑप्टिकल रफली डायग्राम काढते. नोट्स मध्ये तुम्हाला व्यवस्थित डायग्राम दिसणार आहे.
तर इथे हे फ्लेक्झिबल असं काय आहे, एक प्रकारे फ्लेक्झिबल क्लॅडिंग याला म्हटलेलं आहे. इथे फ्लेक्झिबल ट्रान्सपरंट कोर, कोर म्हणजे काय की एक प्रकारे गाभा, म्हणजे आतला गाभाला काय म्हटलं जात असतं, कोर म्हटलं जात असतं. तर इथे हा जो काही आतला भाग आहे त्याला कोर म्हटलेलं आहे. बफर अँड जॅकेट कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, इथे जो काही त्याला सील करण्यात आले, जसं एखादा बॅटरीचा सेल असतो तर त्याला जो काही बाहेरचं आवरण आहे ते पॅक केलं जातं, तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नंतर हा कितीही किलोमीटर असू शकतो. बघा आता नावामध्ये जे ऑप्टिकल फायबर, फायबर जे काही इलॅस्टिक मीडियम जे काही असतात ते किती ताणले गेले तरी, आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन चॅप्टर मध्ये बघितलेले, तर इलॅस्टिक मीडियम कसे असतात ते, तर इथे सेव्हरल कसे असणार आहेत, हे किलोमीटर असणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ते ताणले जाऊ शकतात. बघा आता याचं डिस्क्रिप्शन काय असणार आहे की ऑप्टिकल फायबर इज एसेन्शियली कन्सिस्ट ऑफ एन एक्स्ट्रीमली थिन ट्रान्सपरंट फ्लेक्सिबल कोर surrounded by is a optically rare flexible cover called as a cladding. म्हणजे काय की हा जो काही भाग आहे इथला, तर याला त्यांनी क्लॅडिंग म्हटलेले की जो फ्लेक्सिबल आहे, थिन आहे, अतिशय बारीक आहे, ट्रान्सपरंट आहे, म्हणजे तो आपल्याला दिसू शकतोय अगदी क्लिअर, तर त्याला तुम्ही काय म्हटलेलं आहे, त्यांनी क्लॅडिंग म्हटले आहे. दिस सिस्टीम इज कोटेड बाय द बफर अँड जॅकेट फॉर प्रोटेक्शन. म्हणजे काय की बफर अँड जॅकेट म्हणजे एक प्रकारे ते कशाचं आहे, संरक्षणाचं ते एक प्रकारे कवच आहे. Entire is the thickness of the fiber is less than is a half a millimeter. Is a number of such fibers is a maybe is a packed together in an outer cover. म्हणजे काय की आतला जो काही जो थिकनेस आहे ऑफ फायबरचा तो लेस दॅन हा कमी असणार आहे, हाफ अ मिलीमीटर. इज अ नंबर ऑफ सच फायबर मे बी इज अ पॅकेट टुगेदर इन अन आउटर कव्हर. म्हणजे बाहेरचं आवरण हे कसं असणार आहे, पॅक असणार आहे. ओके. आता दुसरं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे, दुसरं ऍप्लिकेशन आहे प्रिझम, प्रिझम बायनॉक्युलर, प्रिझम बायनॉक्युलर्स मध्ये बघा आता इथे डायग्राम आहे ह्या प्रिझम बायनॉक्युलर्सची. तर इथे इथून या पद्धतीचं हे असणार आहे, याला वायडर इनपुट म्हटलेलं आहे, नाही याला तर ॲव्हरेज डिस्टन्स आहे. बघा आता याचा डिस्क्रिप्शन आपण बघणार आहोत की बायनॉक्युलर्स युजिंग इज ओनली 2 सिलेंडर. बघा आता इथे 1 आणि 2 हे 2 सिलेंडर दिसत आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर ओनली 2 सिलेंडर हॅव अ लिमिटेशन ऑफ फील्ड ऑफ व्यू ॲज द डिस्टन्स बिटवीन द 2 सिलेंडर कांट बी इज ग्रेटर दॅन बिटवीन द 2 आईज. म्हणजे काय, जसं आपल्या डोळे आहेत त्या डोळ्यांमधलं डिस्टन्स जसं असतं तर त्याच पद्धतीने इथलं पण डिस्टन्स ही त्यांनी फिक्स ठेवलेलं आहे, असं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा त्यांनी काय म्हटलंय की व्ह्यू ॲज द डिस्टन्स बिटवीन द 2 सिलेंडर कांट बी इज ग्रेटर दॅन बिटवीन द 2 आईज. म्हणजे जसं आपल्या दोघं डोळ्यांचं जेवढं डिस्टन्स आहे तो दरम्यानचं, त्याच पद्धतीने ह्या 2 सिलेंडर मधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते देखील असणार आहे. And this limitation can be overcome by using is a two-angled glass prism used for the total internal reflection as shown in figure. म्हणून हे जे काही लिमिटेशन आहे त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी काय घेतलेलं आहे की एक प्रकारे तिथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा तिथे वापर केलेला आहे, एक प्रकारे ग्लास प्रिझम तिथे वापरलेला. बघा आता प्रिझम तुम्ही बघितला असेल की ज्याच्यातून लाईट हा रेज पास केला तर त्याच्यातून वेगवेगळे जे काही रिफ्लेक्शन हे कलर्सचे बाहेर निघतात. तर बघा आता रेअर मीडियम इज अशा पद्धतीने इथे 2 सिलेंडर आणि त्यावरून त्यांनी दाखवलेलं आहे. तर पुढचं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे तिसरं,
तर तिसरं जे काही ऍप्लिकेशन आहे ते आहे पेरिस्कोप. काय आहे? पेरिस्कोप. बघा त्याची डायग्राम इथं हे वॉटर मीडियम आहे. तर ह्या वॉटर मीडियम मध्ये त्यांनी इथे तर पेरिस्कोपची ही डायग्राम आहे. तर बघा आता हा पेरिस्कोप काय आहे? तर इट इज यूज्ड टू सी द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ वॉटर बॉडी फ्रॉम इनसाइड अ वॉटर. बघा अतिशय महत्त्वाचं आहे की जर समजा एखादी बॉडी, एखादी वस्तू ही जर पाण्यामध्ये असेल तर पाण्यामधली जी काही वस्तू आहे ती आपल्याला बघण्यासाठी ह्या पेरिस्कोप ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर हा होत असतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा द रेज ऑफ लाईट शुड be is reflected twice through its right angle reflections are similar to those in the binoculars and total internal reflections occur inside the isosceles right angle prism. म्हणजे काय की याच्यातून एक प्रकारे हे जे काही बायनोक्युलर्स मधून जसं आपण बघितलं तर प्रिझम बायनोक्युलर, तर याला तो देखील अटॅच केलेला असतो आणि तिथून मग रेज जे काही आहे ते पास आउट केले जातात. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला बघा तुम्ही एखाद्या वेळेस ज्या काही ओशन म्हणजे समुद्रामध्ये एक प्रकारे जर समजा एखादी आतली जी काही वस्तू असेल आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल सायंटिस्ट लोकांना, तर सायंटिस्ट लोक हे काय करत असतील तर ह्या इन्स्ट्रुमेंटचा तिथे वापर करत असतील आणि त्याद्वारे तिथून समुद्रातली जी काही वस्तू असेल त्याच्यामधून ह्या पेरिस्कोपचा यूज करून तिथे जे काही रेज आहे ते पास आउट करून ते फाइंड आउट ते करत असतील. म्हणजे अतिशय महत्त्वाचा याचा जो काही वापर आहे हा पेरिस्कोपचा असतो. अशा पद्धतीने आपण हे टॉपिक्स बघितले. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचे टॉपिक आपण बघणार आहोत. या व्हिडिओच्या खाली मी ह्या जेवढे आपले झालेले आहेत ते नोट्सचे फोटो मी पाठवेल आणि ते व्यवस्थित आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. नमस्कार.